जय भीम। 3 सप्टेंबर 2025 बुधवार सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील खंड 3 भाग 4 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की तथागतांच्या दृष्टीने ईश्वरावरील विश्वास ही अतिशय भयानक गोष्ट आहे, कारण ईश्वरावरील विश्वास हा पूजा आणि प्रार्थना यांचा उत्पादक आहे। पूजा आणि प्रार्थना यांच्या जरुरीतून पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित ही अशी दुष्ट बुद्धी आहे की ती सर्व प्रकारच्या खुल्या समजुती निर्माण करते। त्यामुळे सम्यक दृष्टीचा विकास अशक्य होतो। मुक्ती कोण पथे या 31 मे 1936च्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे। जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे। मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क व कर्तव्य काय आहे याची जाणीव करून घेतो, जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो पराधीन झाला नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही, आपल्या हक्काचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय व कार्य निश्चित करतो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो। त्या दृष्टीने पाहिले असता तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, पण तुम्ही दास आहात, सेवक आहात। हिंदूंनी वेदांची गुलामगिरी केली पाहिजे, मनुस्मृतीची कास धरली पाहिजे, अगर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे। जोपर्यंत तुम्ही धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अन्वय असून सुद्धा जे गणपती बसवतात, जे गौरी गणपतीची पूजा करतात अथवा उपासना करतात किंवा देवांना देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा आपल्या हरामखोर लोकांसाठी पुनश्च प्रसिद्ध करीत आहोत। नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 2, मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 3, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतास मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही। 5, बुद्ध हे विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो। 6, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। 7, मी बुद्ध धम्माशिवाय कोणतेही आचरण करणार नाही। 8, मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही। 9, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो। 10, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। 11, तथागत बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्गाचा मी अवलंब करीन। 12, तथागताने सांगितलेला 10 पारमिता मी पाळी करीन। 13, मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन। 14, मी चोरी करणार नाही। 15, मी व्यभिचार करणार नाही। 16, मी खोटे बोलणार नाही। 17, मी दारू पिणार नाही। 18, मी प्रज्ञाशील करून या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन। माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो। 20, हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। 21, आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो। आणि 22, इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो। या ठिकाणी आलेख संपलेला आहे। माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय भीम, जय भारत, जय बुद्ध भूमी।